इकडे दोन संख्या दिलेल्या आहे, अशा वेळेस कन्फ्युजन करायचं नाही, सेम करायचं आहे. हा प्लस इकडे जाताना काय होणार मायनस होणार, आणि हा पण प्लस तिकडे जाताना या साईडला म्हणजे लेफ्ट साईडला जाताना काय होणार मायनस होणार. इझी आहे, इज इक्वल टू 0. आता बघा 7 आणि 4 किती होणार, इथे 4 आहे, इथे 7 11, 11तून 3 गेले, 11तून 3 गेले 8 झाले. परत बघा 8 8 मायनस 9 या ठिकाणी बघा -8 -9 इथे मायनस, इथे 8 उरले, त्यानंतर इथे -9 आणि इथला -1 किती होत आहे बघा. तर अशा वेळेस काय आपलं जर उत्तर निगेटिव्ह मध्ये येत असेल तर आपल्याला काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला की हातचा जो आहे तर तो हातचा घ्यायचा आहे. या ठिकाणी बघा इथून एक हातचा घेतला किती होणार, हे 14 होणार. 14 + 7 21 इथपर्यंत झालं. 21तून 3 गेले राहणार 18, 18तून हे काय राहणार मायनस मायनस आहे बघा. 18तून 9 गेले 9 उरणार, 9तून 1 गेला किती उरणार 8 बघा. तर यामध्ये बघा तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा तुम्हाला कळालं की एकच स्थानिकला किती येत आहे 8 येत आहे, म्हणजे हा गेला हा गेला हा गेला, राहिले फक्त 2 पर्याय बघा. तर यामध्ये बघा 8 आलेला आहे. त्यानंतर आपण हातचा घेतला 8चा झाला 7, 7 + 9 किती होणार 16 होणार. 16तून 1 गेला, 16तून जर 1 गेला आपला, 16तून 1 गेला 15, 15तून 2 गेले, 15तून 2 गेले 13, 13तून 1 गेला, 13तून 1 गेला, 13तून 1 गेला 12, 2 हातच्याला 1 बघा. आता जरी तुम्हाला एकक आणि दशक स्थानचे आकडे भेटले तरी तुम्हाला उत्तर येऊन जातं, पुढे कॅल्क्युलेशन करायची गरजच उरत नाही. आपलं जे उत्तर येणार आहे 228 येणार आहे. आपण पूर्ण कॅल्क्युलेशन तर करणारच आहोत, परंतु बघा 2 जरी तुम्हाला संख्या समजली, याला म्हणजे आपण अप्रोच म्हणत असतो की 2 डिजिट जरी आपल्याला कळाले तरी आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो अशा प्रकारे. आता 12 होते, 2 घेतले हातच्याला 1, 7 आणि 1 8 इथे हातच्याला आपण देऊन टाकलं म्हणजे 1 उरला होता तो. 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 8 आणि 2 10, 10तून 6 गेले बघा, 10तून 6 गेले उरले 4, 4तून परत बघा हे 4 गेले 0 आणि परत -8 उरत आहे. अशा वेळेस काय करणार तुम्ही हातचा घेणार, पण इथे बघा हातचा घेण्यासाठी तुम्हाला काहीच नाही येते सध्या बरोबर. तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा हातचा घेऊ शकता. 1चा होणार, मग तुम्ही हा होणार 0 होणार बघा. मग काय होणार आपला 7 आणि 1 8, 8 आणि 1 ला हातचा किती होणार 18 होणार. आता हे कसे 18 आले समजलंच असेल तुम्हाला. आपण काय घेतलेला आहे पुढच्या संख्येतून एक हातचा घेतलेला, प्लस मधूनच घ्यायचा हातचा, मायनस मधून घ्यायचा नाही. प्लस मधून आपण एक हातचा घेतला आणि इथे अगोदर 7 आणि 12 2 घेतला, हातचाला 1 हे झाले 7 आणि 1 8 आणि हातचा 1 10 18 झाले. ओके हे समजत असेल तुम्हाला. 18 18 + 2 20, 20 मधून 6 गेले, 20 मधून जर 6 गेले उरले 14, 14तून 4 गेले 10, 10तून 8 गेले उरणार 2, 228. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. परंतु पेपरमध्ये काय करायचं, आता तुम्हाला वेळ आहे पूर्ण कॅल्क्युलेशन करा तुम्ही, परंतु पेपरमध्ये काय करायचं 2 डिजिटचे कॅल्क्युलेशन आपलं योग्य असेल आणि स्पीड व्यवस्थित असेल तर लगेच उत्तरापर्यंत जायचं आणि पुढच्या प्रश्नाकडे जायचं